आम्ही पोहे बनवणार आहे. काय काय सांग ना. पोहे, शेंगदाणे, हे मीठ, मसाला. आता आधी काय करणार. आधी पोहे घेतले, थोडे पाणी टाकलं. पोहे भिजवले, पोहे भिजवले. हे असे 5 मिनिटं भिजून द्यायचे. 5 मिनिटं भिजून द्यायचे. आणि हे जे पोहे ना हे वेगळ्या पद्धतीने करणार आहे, सांग ना जरा. हे जे पोहे आहे ना ते वेगळ्या पद्धतीने करणार आहे. त्याला काय नसतं. म्हणजे त्याचे ना असे भिजवायचे आणि ठेवायचे दाबून. असे ठेवायचे दाबून. आणि त्याला आहे ना याची इंधनाची काहीच गरज नसते. त्याला ना इंधनाची काहीच गरज नसते. हे बघा तर मग. बरोबर. आता हे पोहे मऊ होईपर्यंत तसेच ठेवायचे. म्हण ना. आता हे पोहे मऊ होईस्तोवर तसेच ठेवायचे. परत एकदा त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची. कर. पण त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची. चेक केल्यानंतर असे हाताला मऊ वाटले की आपले पोहे करण्यासाठी रेडी. ते आपले पोहे करण्यासाठी रेडी. मग काय करायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. बस. ते हलवायचं, हलवून घे. हलवून घेतले. आता थोडा मसाला टाकायचा. आता हलवून घेतले, त्यामध्ये आता थोडी हळद टाकायची. टाक एवढी हळद. ठेव इथं. त्यात थोडेसे जिरे टाकायचे. नको टाकू. आता ते मिक्स करून घ्या. आणि हे शेंगदाणे, तळलेले शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. सांग. हे आता तळलेले शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. ते त्यात मिक्स करायचे. पुन्हा टाकून आता थोडेसे शेंगदाणे टाकले. आता मिक्स करायचं. जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत ते मिक्स करून घ्यायचे. त्यापर्यंत ते मिक्स करून घ्यायचे. बघा किती सुंदर तयार झाले. आणि जर आपल्याला वाटलं तर आपण अशा हाताने पण ते मिक्स करून घेऊ शकतो. आणि बोल आता अशा प्रकारे आमचे पोहे तयार झाले. आणि या मित्रांनो पोहे खाण्यासाठी आता घे. या पोह्यांना चूल नाही लागत दिदू. बघ मी खाऊन बघते. खरंच छान झाले. असेच पोहे करता दिदू. आणि खा. बस नको ते नाही टाकायचं आता. बस झालं. कडू लागतील. अशा प्रकारे पोहे तयार झालेले आहेत. झाले मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आम्ही पोहे तयार केलेले आहे. आणि आस्था बोलती की आता हे पोहे तयार नाही झालेले, चूल पेटवावी लागेल. आता तुम्ही सांगा मित्रांनो, ती पहिल्यांदा काय बोलली होती की आपण वेगळ्या पद्धतीने पोहे करणारे, हो की नाही?
हा वेगळ्या पद्धतीने करणार होतो. मग कसे करणार आहे? अगं दिदू इथून चूल कुठं आणायची आता इथे पेटवायला? चूल बनवायची. आपण नेक्स्ट टाइम आहे ना तयार करू, ठीक आहे? अच्छा बनवायचं नाही मग चहा. बरं आपण उद्या चूल बनवून आपण मस्त चहा करू, ठीक आहे? हे बघा आणि झालेले आहे आमचे सुंदर पोहे. आणि तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची असेल तर आस्था व्लॉगला नक्की भेट द्या. बाय बाय. टाक त्यात चल पप्पांना दे खायला. आता ट्राय कर. भारी मस्त झाले. हा. वा